नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन स्वतःला अक्षरशः गहाण ठेवत प्रियाचा जामीन घडवून आणणार आहे आणि त्यानंतर घरात प्रियाला आणल्यानंतर जेव्हा जबरदस्त तमाशा होणार, प्रियाला घरात कोणीही पाऊल ठेवू देणार नाही आणि जेव्हा अश्विन पुन्हा एकदा प्रियाच्या नादाला लागून घरातल्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणार आहे आणि प्रियाला घरात येऊ देत नाही. जर प्रियाला तू घरात आणत असशील तर तुम्ही दोघी घराबाहेर निघून जा असं जेव्हा कल्पना आणि प्रताप हे त्याला सांगणार, तेव्हा प्रताप आता हे सगळं बोलल. यानंतर घरातल्या प्रॉपर्टीवर जेव्हा हक्क सांगणार आहे तेव्हा अगोदरच प्रतापने बुद्धी चातुर्याने प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावावर न करता अर्जुन आणि सायलीच्या नावाने केलेली आहे. त्यामुळे आता प्रियाची ना घर काना घाटका अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता प्रियाची नेमकी कशी वाट लागणार आहे, जेलमधून बाहेर पडूनही तिच्या हाताला काहीच लागणार नाही. त्यामुळे नेमकं प्रियाची कशी वाट लागणार हे पाहणं रंजक ठरेल. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अर्जुन हा सायलीची सगळी हिस्ट्री म्हणजे सायलीचे आईबाबा शोधण्यासाठी आश्रमात असतो आणि त्यांना चैतन्याला आणि अर्जुनला दोघांनाही कुसुमताई पूर्णपणे मदत करत असते आणि अर्जुन हा एकदम चांगल्या भावनेने सायलीचे आईवडील शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो. त्यानंतर अश्विन हा वकील घेऊन आलेला असतो की त्याला काहीही करून प्रियाचा जामीन घडवून आणायचा असतो आणि त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. आणि आता हायकोर्टामध्ये आपण अपील केलं की पुन्हा काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे अश्विन पूर्णपणे आता निश्चिंत असतो. त्या पण आता इथे वकिलाला एकच हवं असतं, ते म्हणजे आपल्याला पैसे मॅनेज करावे लागतील. कारण आपल्याला जर प्रियाला सोडवायचं असेल, तिचा गुन्हा मोठा आहे, 7 वर्षांची शिक्षा तिला मिळाली आहे. मग जर तिला याच्यातून सोडवायचं असेल तर आपल्याला चांगले त्याच्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत आणि अपील करावं लागणार आहे. जर तसं तुम्हाला चालत असेल तर आणि तरच आपण प्रियाला सोडवू शकतो, असं वकील आता गपचूप त्याला सल्ला देतात. आणि त्या वकिलाची फी इतकी असते की अश्विनला अगदी तीन झेपण्यासारखी असते. कारण प्रिया ही जेलमधून सोडवून तिच्यावरचा जो जामीन हा मंजूर करायचा आणि तिला अगदी माफ करायचा, या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी खूप वेळ लागण्यासारखे असतात. त्यासाठी अश्विनला आता वकिलाने पैसे द्यायचं सांगितलेलं असतं. त्यामुळे अश्विनला खूप टेन्शन असतं की पैसे या सगळ्यामधून मिळवायचे तरी कसे, कारण त्याचे जे ऑलमोस्ट अकाउंट असतात ते प्रियाच्या बाकीच्या गोष्टींमुळेच खाली झालेले असतात. आता त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो की हे पैसे आणायचे तरी कुठून, तर ही साधारणतः लाखांमध्ये सगळा खर्च जाणार असतो. अश्विन आता विचार करतो की ही मी मदत तरी कोणाकडून घेऊ. त्यामुळे आता अश्विनच्या लक्षात येत की बाबा डॅड हेच नक्की मला मदत करू शकतात, कारण त्यांना माहीत आहे की माझी अवस्था सध्या काय चालू आहे ती. म्हणून अश्विन आता घरी येतो आणि तो बाबाशी म्हणजेच प्रतापशी बोलण्यासाठी जातो. आता प्रताप म्हणतो की अश्विन बोल, काय झालं, सगळं ठीक आहे ना, म्हणजे तुझी तब्येत वगैरे असे विचारपूस केल्यानंतर तो म्हणतो की डॅड माझ्या तब्येतीला काही झालं नाहीये, माझी तब्येत ही पूर्णपणे तन्वीवर अवलंबून आहे. प्रताप म्हणतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा तो सांगतो की डॅड मला थोड्या पैशांची गरज आहे. तेव्हा मग प्रताप विचारतो की कशासाठी, काय पैसे कशासाठी हवेत तुला. तेव्हा तो सांगतो की डॅड प्रिया तिला सोडवायच आहे, हॉस्पिटलचा खर्च तर मी केलाय परंतु तिला सोडवण्यासाठी काही पैसे हवे आहेत. तेव्हा मग प्रताप सरळ सांगतो की हे बघ अश्विन, त्या तन्वीसाठी इथून काहीही मदत होणार नाही. मी तुला अगोदरही सांगितलेलं होतं की आम्ही तन्वीसाठी काहीच मदत करणार नाही. तुला जर काही मदत हवी असेल इंडिव्हिज्युअली तर तसं सांग, परंतु तुझ्या बायकोला आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाहीये.
तेव्हा असं म्हटल्याबरोबर लगेचच प्रतापला अश्विन म्हणतो की बाबा असं काय म्हणताय तुम्ही, आम्ही अशी कशी मदत नाही करू शकत, म्हणजे तिचाही हक्क आहे या घरावर आणि मीही तुमचा मुलगा आहे तर त्या मनाने माझाही या घरावर हक्क आहेच ना, मग तुम्ही असा हा हक्क कसा ढोलू शकता, मलाही थोडीफार मदत हवी आहे, ती मदत तुम्ही करा नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि डॅड मला काही करून तन्वीला या सगळ्यामधून सोडवायचं हा आणि त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे, अगदी काहीही, कुठल्याही थराला जाऊन मी तन्वीला सोडवू शकतो, पण आता प्रताप म्हणतो की ठीक आहे तुला कोणता थर गाठायचा असेल तो गाठ, परंतु एक गोष्ट नक्कीही तुला माझ्याकडून काही त्याबद्दल मदत होणार नाही, तन्वीबद्दल मी तुला काहीही मदत करू शकणार नाही, लक्षात घे, असं सांगितल्यानंतर आता अश्विनला खूप चिड येते. तो म्हणतो की ठीक आहे डॅड, तुम्हाला नसेल ना मदत करायची नका करू, परंतु मी मात्र काही करून प्रियाला या अवस्थेतून बाहेर काढून राहणारच, मी तिला सोडवणारच, काही झालं तरीही, असं तो आता सांगतो. त्यानंतर मग प्रताप म्हणतो की ठीक आहे तुला अश्विन जे करायचे ते कर, कारण प्रिया जे काही वागली त्याचा पश्चाताप हा तर तिला तू होऊ दिला नाहीयस, जर ती शिक्षा भोगली असती तर ती काहीतरी सुधारली असती, परंतु तू मात्र तिला शिक्षा भोगूच देत नाहीयेस, तिची चूक तिला झालेली समजणार तरी कशी, आणि त्यामुळे आम्ही तिला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही. अश्विन, जर तुम्हाला दुसरी कुठे मदत मागितली असती तर मी तुला अगदी डोळेझाकपणे केली असती, परंतु या तन्वीविषयी मी तुला कोणतीही मदत करू शकणार नाहीये. मला इतकंच कळत की तू खूप मोठी चूक करतोयस तिला सोडवून, जर तू तिला सोडवलस तर मात्र तुला माहिती नाहीये की काय घडू शकते, त्या मुलीला सोडवण ही म्हणजे तुझी मोठी चूक ठरू शकेल. तो म्हणतो की ठीक डॅड, मी माझं सर्वस्वपणा लावेन, स्वतःला घाण ठेवेन, परंतु मी माझ्या बायकोला सोडवून आणेनच, असं तो आता प्रतापला चॅलेंज देऊन स्वतःच बाहेर पडलेला असतो आणि स्वतःच सोन नाणं जितकं काही आहे किंवा स्वतःच्या नावावर जेवढे इन्व्हेस्टमेंट आहेत ते सगळे घेतो, परंतु त्या इन्व्हेस्टमेंटमधूनही त्याला तेवढी रक्कम प्राप्त होत नसते जेवढी की त्याला वकिलाला देण्यासाठी हवी असते. आता त्याला टेन्शन येतं आणि मग त्याला एक गोष्ट आठवते, ते म्हणजे की मला पैसे उचलले पाहिजेत, मला अशी गोष्ट एक व्यक्ती पैसे देऊ शकते, म्हणजे त्याचा जो एक पेशंट असतो त्याचा पेशंट यायचा, तो व्याजावर पैसे द्यायचा, मग त्या माणसाकडून तो विचार करतो की मी ह्याच्याकडूनच आता उरलेली रक्कम व्याजाने उचलतो, म्हणूनच अक्षरशः स्वतःला एक प्रकारे गहाण ठेवून अश्विन सगळे पैसे जमा करून घेत असतो आणि ते पैसे जमा करत असताना तो ठरवतो की नाही, आता काही झालं तरीही मी माझ्या बायकोला सोडून दाखवणारच, आणि आता हीच मस्ती ही अश्विनला मोठ्या प्रमाणामध्ये नडणार असते. या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे अश्विनला अडकवणार असतात हे त्यालाही माहीत नसतं. अश्विनने अगदी जिद्दीने पैसे उभे केलेले असतात आणि अगदी व्याजावर देखील प्रियासाठी पैसे उचललेले असतात आणि ते सगळे पैसे तो आता वकिलाला देतो आणि ते पैसे वकिलाला दिल्यानंतर तर अश्विन प्रियाला सांगतो कहे बघ, अजिबात काळजी करू नकोस, प्रिया सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तेव्हा ती म्हणते अश्विन पण खूप रक्कम हवी होती ना रे, तेव्हा मग तो म्हणतो की हो नको काळजी करूस, ती रक्कम सगळी मी जमा केली, तुझ्या पुढे मला पैसा आहे का, मी सगळीकडून सोय केली. आता प्रियाला मात्र खूप आनंद होतो की या माणसाने माझ्यासाठी इतकं स्वतःला घाण देखील ठेवायला कमी केलेलं नाही, म्हणून आता त्याला खूपच मोठा आनंद झालेला असतो. आणि इथे सायली खूप टेन्शनमध्ये असते, कारण काही केला अर्जुन अजूनही घरी आलेला नसतो आणि अर्जुनला टेन्शन असतं मी कशा प्रकारे सायलीचे आईबाबा शोधू, काहीही क्लू मिळत नसतो, आता काय करायचं. परंतु इथे कल्पना आणि सायली दोघी जणही खूप टेन्शनमध्ये असतात, कारण अर्जुन अजून घरी आलेला नसतो. तेव्हा मग सायली म्हणते की आई, आपण ना आता यांची आल्यावरती ना मजाच घ्यायची आहे. तेव्हा मग कल्पना म्हणते की हो सायली, तू बघ आता मी आल्यावर कसं करते ते. त्यावेळेला आता जेव्हा हा अर्जुन येतो त्यावेळेला अर्जुन आल्यानंतर मुद्दामच कल्पना आणि सायली दोघीजणही तिथे ते मोदक वगैरे संपल्याच नाटक करत असतात आणि आता 2च उकडीचे मोदक राहिलेत ते आम्ही संपवून टाकतो असं म्हणूनच आता ते दोघीजणही मोदक खायला सुरुवात करतात.
परंतु अर्जुन अगदी लहान पोरांसारखं त्यांच्याकडे मोदक मागत असतो. घरातलं वातावरण हे अगदी छान झालेलं असतं आणि सगळीकडे मस्त सायली आणि अर्जुन या दोघांच प्रेमच झळकत असतं. त्याप्रमाणे कल्पनाही आता सायली बरोबर टीन झाली आहे ते पाहून अर्जुनला खूपच आनंद झालेला असतो. अर्जुन आता दोघांसमोर चूक कबूल करतो की हो मला माहीत आहे मला उशीर झालाय परंतु माझं तसंच काम होतं म्हणूनच मला उशीर झालाय. त्याच वेळेला आता ही गोष्ट घडत असताना अर्जुन हा त्यांच्याकडे बघतच राहिलेला असतो परंतु त्यांना खूप आनंद त्याचे वागण पाहून त्याला खूप असा आनंद झालेला असतो कारण किती काही झालं तरी मॉम आणि आपली बायको आपल्यासाठी मोदक ठेवणार नाहीत असं कधीच होणार नाही हे अर्जुनला अगदी चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच तो दोघींना म्हणतो की हे बघा तुम्ही दोघी काय करताना मला अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. तुमच्या दोघींच हे प्रेम असंच राहू दे. मला माहिती माझी मॉम आणि माझी बायको मला असं खाणं ठेवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्या कधीही मला उपाशी ठेवणारच नाहीत असं म्हणून आता अर्जुन त्यांच्याकडे बघून हसायला लागतो आणि त्यांनाही आता खूप हसायला आलेलं असतं. अर्जुनने त्यांचं प्रेम अगदी अचूक ओळखलेलं असतं. आता अश्विन हा पैसे दिल्यामुळे हायकोर्टामध्ये अपील केलेलं असतं आणि हायकोर्टामध्ये जेव्हा अपील केलं जात तेव्हा आता वकिलाने पूर्ण जोर लावल्यामुळे प्रियाची सुटका झालेली असते आणि प्रियाची आता एकाच दिवसात सुटका झाल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. आता वकील म्हणतात की हे बघा मॅडम तुमचा आम्ही जामीन घडवून आणलाय परंतु पुढे काहीही चुकीचं घडेल असं कधीही वागू नका. आता अश्विन ठरवतो की आता मी नाकावर टिचून प्रियाला घरात घेऊन येणार आणि तिचे सगळे जे सुनेचे अधिकार आहेत ते तिला परत मिळवून देणार. त्यामुळे तो आता भलताच आनंदात असतो. परंतु इथे आता जेव्हा तिला घरी घेऊन आणलं जातं तेव्हा मात्र सगळ्या जणांना राग येतो. अश्विन असा प्रियाला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा सगळे त्यांच्याकडे रागाने बघत असतात. सायली म्हणते की हे काय अश्विन भाऊजी तुम्ही यात नवीला इथे परत का घरी घेऊन आलाय. तेव्हा मग आता घरात आनंदाच खेळीमेळीच वातावरण असताना अचानक प्रियाला समोर बघितल्यामुळे सगळ्यांना खूप राग यायला लागतो. सगळेजण खूप आनंदात असतात. प्रिया समोर आल्याबरोबर ती मुद्दामच गणपतीला नमस्कार करण्याचं नाटक करू लागते आणि अश्विन बरोबर असते. आता मागे वळून पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो की हे प्रिया ही इथे आता कशासाठी आली आहे म्हणून सगळेजण तिला आता विचारतात. त्याच वेळेला मग आता अश्विन म्हणतो की सगळेजण असे का बघताय हे तन्वीचंच घर आहे ना आणि म्हणूनच तिला मी याच घरात आणलंय आणि आता गणपती बाप्पा असताना विघ्न तो टाळतो तशाच प्रकारे माझ्या आणि तन्वीच्या आयुष्यातलं विघ्न हे त्याने टाळून टाकले म्हणजेच त्याने त्याचा विनाश करून टाकलाय. माझी तन्वी पुन्हा घरी आलीय आणि हे सगळं त्या गणपती बाप्पामुळे झालंय असं म्हटल्यावर आता मुद्दाम तन्वी पण रडण्याचा नाटक करते. ती पण म्हणते की प्लीज मला माफ करा. आता गणपती बाप्पा घरी आले तर प्लीज तुम्ही माझी ही चूक पोटात घाला. मी पुन्हा कधीही प्रयत्न करणार नाही चुकीचा. परंतु कल्पनालाही खूप राग आलेला असतो. कल्पना म्हणते की हे जे तू काही वागतेस ना प्रिया ते खूप चुकीचं वागतेस. तुझ्या लक्षात का येत नाहीये तू इथे कशासाठी आलीस आणि कोणत्या नक्काने आलीस आणि अश्विन तू तरी हिला इथे कशासाठी आणलेस. तेव्हा मग अश्विन म्हणतो की मॉम असं काय बोलतेस तू. अगं हे तन्वीचंच घर आहे ना मग ती तिच्या घरी नाही येणार तर सासरी नाही येणार तर कुठे जाणार आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की एक मिनिट काही बोलू नकोस अश्विन हे तिचं घर नाहीये. मी तुला अगोदरच सांगितलेलं होतं की तन्वीचा या घरावर आता काही अधिकार उरलेला नाहीये. तीच हे घरच नाहीये. मग तू हे तिला कसं काही सांगू शकतोस की हे तुझं घर आहे म्हणून. तेव्हा मग आता प्रिया पुरतीच घाबरलेली असते कारण किती काही झालं तरीही आपल्या घरामध्ये आपल्याला कळवलं तर नक्की काय होऊ शकतं याच टेन्शन तिला आता आलेलं असतं. म्हणून आता कल्पना म्हणत असते की हे बघ काही झालं तरीही प्रियाला या घरामध्ये अजिबातच स्थान नाहीये.
तेव्हा मग अश्विन घाबरतो. तो म्हणतो की मी तरी बघतो की माझ्या बायकोला या घरात येऊन घेण्यासाठी कोण अडवते. तेव्हा मग आता त्याच्या या वाक्यामुळे कल्पनाला आणि प्रतापला दोघांनाही धक्काच बसलेला असतो. आता कल्पना म्हणते की अश्विन इतक्या खालच्या तराला जाऊन तू स्वतःच्या वडिलांशी बोलतोयस, तुला काहीच कळत नाहीये का. तेव्हा आता तिला खूप रडायला येत असतं. सायली तिला सावरते आणि म्हणते की प्लीज आई तुम्ही शांत व्हा, प्लीज शांत व्हा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा ती म्हणते की कसा त्रास नाही करायचा, आता आपलं घर हे गुन्ह्या गोविंदाने आपण सगळेजण रांधायला लागलो होतो. सगळं काही व्यवस्थित झालं होतं आणि सायली तुझा मी स्वीकार केला, सगळं काही व्यवस्थित होतं. पण आता या प्रियाच्या येण्यामुळे पुन्हा एकदा घराची वाट लागलीय. प्रताप म्हणतो की अगदी बरोबर बोललीस कल्पना, हे बघ अश्विन आताच्या आता तुझ्या या बायकोला घराबाहेर घेऊन जा, तिला या घरामध्ये काही स्थान नाहीये, लक्षात ठेव. तेव्हा मग अप्रिया पटकन येते आणि म्हणते की प्लीज प्लीज बाबा असं बोलू नका, अहो मला तुमच्याशिवाय कोण आहे, तुमच्याशिवाय मला कोणीच नाहीये, त्यामुळे प्लीज असं नका करू. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की मला या घरात घ्या, मी स्वतःला सुधारून दाखवेन, मी स्वतःला पूर्णपणे चेंज करेन तुम्हा सगळ्यांसाठी, माझ्या अश्विनसाठी. तेव्हा मग आता तिच्यावरती कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ तुझी जात ही सापाची आहे आणि त्याला कितीही दूध पाजलं तरीही ते व्यवस्थित होऊ शकणार नाही, त्यामुळे काही झालं तरीही तू शांत बसायचं, अजिबात यावर काहीच बोलायचं नाही. त्यावेळेला आता सायली ही गप्पच बसलेली असते आणि सायली तिच्याकडे प्रियाकडे रागाने बघते. आता तन्वी तिच्याकडे बघून म्हणते की काय तू अशी काय बघतेस माझ्याकडे, मला वाटतं की मी गेलीय आणि तू सगळ्यांना घरामध्ये भरवण्याचा प्रयत्न सुरू केलास, बरोबर की नाही, माझ्या विरोधात भडकवत होतीस का. तेव्हा मग आता सायली म्हणते की एक मिनिट प्रिया, तुला काय वाटतं मी तुझ्यासारखी आहे का, अजिबात नाही. अगं तू हे जे काही वागतेस ना ते तुझं वागणं हे खूप चुकीचं आहे, किती काही झालं तरीही मी तुला अशा प्रकारे अजिबात सहन करून घेणार नाही. आणि मग कल्पना म्हणते की एक मिनिट, तुझे जे काही वागणं आहे ना ते आधीच्या आधी थांबव. आणि तुला काय वाटतं आतापर्यंत तू मला सायलीच्या विरोधात जे काही भडकवत होतीस ते यशस्वी झालंय, अजिबात नाही. सायली कशी आहे मी चांगली जाणत होते. तुला असं वाटत असेल की तू गेल्यानंतर सायलीने मला स्वतःच्या ताब्यात घेतले, तर तसं अजिबात नाहीये. सायली ही किती चांगली मुलगी आहे हे मी चांगलंच तिला ओळखते आणि त्यामुळे तू आता तिच्याबद्दल काही बोलू नको. अश्विन म्हणू लागतो की अच्छा म्हणजे मॉम आता या मुलीने पुन्हा तुझ्यावर जादू केलीय, तर म्हणून तू तुझ्या या सुनीला तन्वीला लांब करायला निघालीस, बरोबर ना. असं म्हटल्यावर आता कल्पना आणि प्रताप दोघेही म्हणतात की हे बघ आता ना इथून पुढे आम्हाला अश्विन बस झाले, घरामध्ये गणपती आहेत त्यामुळे आम्हाला अजिबात वाद नकोय. प्लीज अश्विन तुला जर हे पटत असेल तर ठीक आहे, जर तुला तन्वीला घेऊन जायचं असेल तर ठीक आहे, तू दोघी आता तुम्ही या घरात राहायचं नाही. कारण किती काही झालं तरीही ज्या प्रकारे तन्वी हे सगळं करते ना त्याप्रकारे एक गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेवती, तुला आयुष्य पूर्णपणे तुझं बर्बाद करणार आहे. आणि तू जे काही केलेस तुला वाटत असेल की मला कळलेलं नाही, परंतु तू तन्वीसाठी कुठून कुठून काय काय पैशांची व्यवस्था केली मला चांगली समजलीये. तू अर्जुनला देखील काही सांगितलेलं नाही, कोणालाच तू काही न सांगता या मुलीला तिथून जेलमधून काढलंस, तिला जामीन मिळवून दिलास. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, किती काही झालं तरी तुला या घरावर अधिकार नाही. तेव्हा लगेच अश्विन स्वतःच तोंड उघडतोच, तो म्हणतो की डॅड माझा या घरावर अधिकार कसा नाही, माझा या घरावर पूर्णपणे अधिकार आहे. किती काही झालं तरीही मी माझंच घर आहे आणि माझी बायको याच घरात राहणार. त्यावेळेला मग लगेच प्रताप म्हणतो की ठीक आहे, तुला जर कायद्याचीच भाषा समजत असेल तर आपण कायद्याच्याच भाषेने बोलूया. आता प्रताप त्याच्या समोर येऊन व्हील पेपर्स ठेवतो आणि म्हणतो की हे बघ हे आहेत व्हील्स पेपर, या पेपर्सवर सरळ लिहिलेलं आहे की या घरावरती सायली आणि अर्जुनचा अधिकार आहे आणि थोडी प्रॉपर्टी मी अस्मिताच्या नावे केली आणि जे तुझं हॉस्पिटल आहे त्या
बांधण्यामध्ये मीच तुला मदत केली होती, त्यामुळे अर्थातच ते हॉस्पिटल तुझा, परंतु या घरावरती तुझा काडीचाही हक्क नाही. मला माहीत होतं की हे घर फोडण्यासाठी तर मी तुला नक्कीच मजबूर करणार. हे घर हे तुला स्वतःच्या नावे करून घ्यायचं असणार किंवा तुझी बायको हे तुला करायला भाग पाडत असेल, परंतु आता अजिबात नाही. मी असं अजिबात होऊ देणार नाही. सायली अर्जुनच्या नावाने हे घर आहे, कारण सायली ही प्रत्येक वेळेला घर जोडणारी आहे आणि तन्वी प्रत्येक वेळेला घर तोडणारीच होती. त्यामुळे तिने आता घरात जे जे काही वागली आहे ना, त्यामुळे तिला आता या घरात अजिबात थारा नाहीये. त्यामुळे आता इथून पुढे किती काही झालं तरी तू या घरात आला नाहीस तरी चालेल, परंतु जर तुझ्या बायकोला तुला घेऊन यायचं असेल तर तू इथे अजिबात यायचं नाही, असं सांगितल्याबरोबर अश्विन चिडतो आणि अर्जुनला म्हणतो की हे बघ, हे सगळं तू आणि तुझ्या बायकोमुळे होते, लक्षात आलंय का तुझ्या? तेव्हा मग आता लगेचच अर्जुनला बोलल्यावर सायली पेटून उठते आणि म्हणते, एक मिनिट अश्विन भाऊजी, त्यांना बोलण्याची काहीच गरज नाहीये, त्यांनी काही केलं नाहीये. हे सगळं जे काही झालं ना ते फक्त आणि फक्त तुमच्या या लाडक्या बायकोमुळे झाले. त्यामुळे आता तुम्ही कोणालाही दोष देऊ नका. प्रताप म्हणतो की खरी गोष्ट आहे. कल्पना आणि प्रताप एक सांगतात की हे बघा आता अश्विन, तुला व्यवस्थितपणे सांगितले, काही करून या तन्वीला इथून आता तू घेऊन जा आणि तिला इथे घरात तू ठेवायचाच नाही. आता तन्वीकडे मार्ग उडलेला असतो, तो म्हणजे रविराजचा. ती विचार करते की रविराज, मी निदान माझ्या बाबांकडे तरी जाऊन राहीन, परंतु काहीही उपयोग होणार नसतो. रविराजला देखील आता अजिबात पाजर फुटणार नसतो. आता नेमकं या सगळ्या गोष्टीमुळे तन्वी ही पूर्णपणे अडकलेली आहे. नेमकं आता काय घडणार आहे, कशाप्रकारे तन्वीची वाट लागणार आहे, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.